नमस्कार मित्रांनो, आता मी पुणे महानगरपालिकेच्या औंध बानेर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे। बाहेर पाऊस पडतोय आणि पावसाळा पडला, पहिल्या पाऊस पडला की बेडकं बाहेर येतात, तसं पहिला पाऊस पडला की रस्त्यावर सगळे खड्डे पडतात। हे खड्डे बुजवण्यासाठी किती खर्च येतो याचा आढावा घेण्यासाठी आम्ही या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आलेलो आहे। किती खड्डे बुजवले 13 जून पासून त्याची इथं सगळी यादी आहे। ही काय आता मी वाचत बसत नाही, परंतु एक खड्डे बुजवण्यासाठी जे डांबर लागतं त्या डांबराचा रेट आहे 3 रुपये किलो। 3 रुपये किलो। याला हे बिल आहेत माझ्या समोर, हे बिल दाखवतो मी तुम्हाला। हे बघा, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हॉट मिक्स प्लांट, याचे बिल तुम्हाला मी दाखवतो। 10,000 किलोचं रेट आहे 30,000 रुपये, म्हणजे किलोला 3 रुपये एवढा रेट आहे हा हॉट मिक्सचा। आणि आता खड्ड्यांमध्ये जे सध्या पाऊस पडत असताना जे खड्ड्यात टाकतात त्या अशा बॅग असतात, याला कोल्ड मिक्स म्हणतात। कोल्ड मिक्स म्हणजे हे भिगोया धोया हो गया, मॅगी कसं असतं गरम केलं ओके, तसं हे कोल्ड मिक्स आहे। हे सगळं रेडीच करून ठेवलेले या बॅग मध्ये असे 25 किलो 50 किलो असते। हे 28 रुपये किलो असते आणि हे फक्त खड्ड्यात टाकलं आणि त्याच्यावर रोलर फिरवला की ऑटोमॅटिक खड्डा बुजला जातो। एवढं सगळं सोपं असताना संपूर्ण शहर आणि महाराष्ट्र खड्ड्यांनी बेजार आहे मित्रांनो। कारण खड्डे फक्त डांबरामुळे पडत नाहीत, डांबरट अधिकाऱ्यांमुळे पडतात असं माझं मत आहे। त्यामुळे आता नागरिकांनी कोणत्याही प्रकारचे खड्डे बुजवण्यासाठी अधिकाऱ्यांवरती अवलंबून राहणं चुकीचं होईल। ज्या सोसायटी असतील, जे नागरिक असतील त्यांनी आपापलं करायला काय हरकत नाही। माझ्यासोबत रावेतच्या जी सोसायटी आहे, सगळी जुनी सोसायटी नॅनो होम्स, तिचे अध्यक्ष आहेत सचिन शिंदे। काय वाटतं तुम्हाला, तुम्ही पालिकेची वाट बघावी का तुम्ही नागरिक स्वतःहूनच हे खड्डे बुजवू शकता एवढं स्वस्त असल्यानंतर? तर मग आम्ही ते आता अंदाज घ्यायला आलो, रेट काढायला आलो की किती खर्च येतो। आम्हाला वाटलं खूप महाग असेल, पण जर 3 रुपये किलोनी ते रेडी मिक्स मिळत असेल आणि 28 रुपये किलोनी जर मिळत असेल 40 रुपये, तर मग एवढे खड्डे, एवढे प्रॉपर्टी टॅक्स, जीएसटी सगळं देण्यापेक्षा हे आपलं डांबर घ्यायचे आणि आपले इथले रस्ते खड्डे आपणच बुजवावे। म्हणजे माझे खड्डे माझी जबाबदारी, असंच झालंय ते आता। कारण मला त्याच्यासाठी कंप्लेंट करा, फॉलोअप करा, तो तक्रार कंप्लेंट अर्ज बाद करतात, परत येतात। एवढा वेळ घालवण्यापेक्षा मी ते हे घेईल, 10-20 हजार रुपये माझे जातील, पण माझी कायमची कटकट संपल ना। म्हणून आम्ही सोसायटीचे लोक जास्त संख्येने असतात, त्यांच्यासाठी आणखी कॉस्टली खाली आहेत। आणि आपण जर 100-150 रुपये किलोची भाजी आपल्याला लागते, दूध 100 रुपये लिटरचं आहे, तर हे हॉट मिक्स 28 रुपये किलो, कोल्ड मिक्स 28 रुपये किलो आणि हे 3 रुपये किलो, काहीच आपल्यासाठी अवघड नाहीये। त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला तक्रार केली तर पावसाळा संपेपर्यंत तक्रारीचं काहीच निवारण होत नाही। त्यामुळे खड्डे मुक्तीसाठी नागरिकांनो, आता पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची वाट बघू नका। तुमच्या घरासमोरचे रस्ते बुजवण्याची जबाबदारी तुमची आहे, कारण तुमच्या घरासमोर जे रस्ते पडले त्याला तुम्ही जबाबदार आहे। कारण तुम्ही रस्त्यावर बाहेर येता कशाला, रस्त्यावर गाड्या चालवायच्या नसतात। आणि प्रॉब्लेम काय माहितीये का, हे खड्डे बुजवण्याचं काम पालिका देते पथ विभागाला। पथ म्हणजे फुटपाथ, जे फुटपाथचं काम बघतात, पेवर ब्लॉक वगैरे बसवणं हे ज्यांचं काम आहे, त्यांना जर रस्त्याचं काम दिलं तर मग वडाची साल वांग्याला ना, ज्याला त्यातलं काय माहित नाही त्याला हे काम दिलं, असेच खड्डे पडत राहणार, असेच खड्ड्यातून आपल्या कमरा मोडत राहणार। ह्याला पर्याय म्हणजे आपण नागरिकांनीच ऑनलाईन तुम्ही टाकलं ना, हॉट मिक्स डांबर कुठे मिळेल आणि कोल्ड मिक्स कुठे मिळेल, तुम्हाला मिळतं, घरपोच तुम्हाला येईल अमेझॉननी वगैरे, तुम्ही ते घ्या आणि खड्ड्यात पडण्यापूर्वी स्वतःचे खड्डे तुम्ही स्वतः बुजवून घ्या, समजून घ्या, खड्डे बुजवून घ्या। कारण जर 2 व्हीलर ही झाली, स्लिप झाली, गाडीचा अपघात झाला, आपले हातपाय मोडतात, प्रसंगी जीव जातो आणि हा खड्ड्यांमुळे जातो। त्यामुळे खड्ड्यांमुळे जीव जाणं हे नागरिकांचं वाचवण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास दौरा करण्यासाठी आम्ही पालिकेत आलतो। आणि आता तुमच्या समोर ही माहिती आहे मित्रांनो, ही सगळी बिलं येतं, याचा रेट आहे 3 रुपये किलो, त्याचा रेट आहे 28 रुपये किलो। उन्हाळ्याची वेळ असेल तर तुम्हाला 3 रुपये किलोनीच डांबर मिळेल, पावसाळ्याची वेळ असेल, पटकन खड्डा बुजवायचा असेल तर तुम्हाला 28 रुपयात किलोमध्ये सोल्युशन आहे। आता कोणाची वाट बघू नका। जसं कोरोना काळात सरकार आपल्याला शहाणपण शिकवत होतं की माझे कुटुंब माझी जबाबदारी, तसं आता माझी सोसायटी माझी जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी। आमच्या घरासमोरचे खड्डे जरी पालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे पडले तरी ते बुजवण्याची जबाबदारी आमची आहे। धन्यवाद।